अध्याय 10. पूर्वपुण्य गाठीशी असल्यामुळेच माझ्याकडून स्वामी चरित्राचे लेखन होत आहे आणि स्वामी समर्थच ते पूर्णत्वास नेणार आहेत असा विश्वास व्यक्त करून विष्णू थोरात 10वा अध्याय सुरू करतात. हावेरी गावात बाळाप्पा नावाचे सावकारी करणारे गृहस्थ राहत होते. संतती, संपत्ती, मान सन्मान अशा साऱ्या अनुकूल गोष्टी असूनही वयाच्या 30व्या वर्षी बाळाप्पा सर्व सुखांचा त्याग करून सद्गुरूच्या शोधासाठी घराबाहेर पडले. चालत चालत मुरगोड ग्रामी पोहोचले. अवतारी पुरुष चिदंबर दीक्षित हे याच मुरगोड गावचे. चिदंबर यांचे वडील मल्हार दीक्षित हे वेदशास्त्र पारंगत होते. लग्नानंतर अनेक वर्ष संतान नसल्यामुळे एक तप त्यांनी शंकराचे पूजन केले. संतुष्ट झालेल्या सदाशिवनं मीच तुझा पुत्र होईन असा मल्हाररावांना शब्द दिला आणि तो खराही केला. साम सदाशिवाच्या कृपेने अनेक वर्षांनी झालेल्या मुलाचं नाव मल्हार दीक्षितांनी चिदंबर असं ठेवलं. पुढे वेदशास्त्र संपून असा चिदंबर यांनी लौकिक मिळविला. अवतारी पुरुष चिदंबराच्या अनेक चमत्कृती लोकांनी पाहिल्या होत्या. एकदा एका यजमानाच्या घरी मातीचा हत्ती तयार करून गजगौरी पूजा चिदंबर दीक्षित सांगत होते. पूजेच्या वेळी प्राणप्रतिष्ठा मंत्रांचं उच्चारण सुरू केलं. मृत्तिकेच्या हत्तीत प्राण येऊन तो जिवंत हत्तीसारखा चालू लागला. तर एकदा एका यज्ञ सोहळ्यात भोजनास बसलेल्या ब्राह्मणांना वाढता वाढता तूपच संपले. तेव्हा चिदंबर यांनी पाणी साठविलेल्या घटांना स्पर्श केला आणि पाण्याचे रूपांतर तुपात झाले. अन्यायानं वागणाऱ्या रावबाजी पेशव्यांवर चिदंबर दीक्षितांची अवकृपा झाली आणि त्यांचं राज्य लयास गेलं. एकदा अक्कलकोट नगरीत समर्थ महाराजांसमोर दीक्षितांच्या गोष्टी निघाल्या तेव्हा प्रत्यक्ष स्वामींनी भक्तांना सांगितले, यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढिण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. गुरुच्या शोधात मुरगुडी पोहोचलेल्या बाळाप्पांना चिदंबर दीक्षितांच्या नवलकथा ऐकावयास मिळाल्या आणि अक्कलकोटी वास्तव्य करून असलेल्या यतिरूपी स्वामी समर्थांची महतीही कळली. त्यामुळे गुरुदर्शनासाठी आसुसलेले बाळाप्पा मुरगोडीहून पुढे निघाले.